त्या ठिकाणी नवले ब्रिजला पुन्हा एक ऍक्सिडेंट झालेला आहे. आपण बघू शकता की एवढा मोठा ब्रिज इथे एवढे अपघात घडलेले आहेत आणि एवढे बळी पडलेले आहेत. पण एवढं होऊन सुद्धा आज ब्रिजला लागून इथं आपल्याला सर्व्हिस रोड दिसत नाहीये. सर्व्हिस रोड इथून पुढे आहे, इकडून मागे आहे, तो अर्ध्यावरतीच थांबलेला आहे. जर आज सर्व्हिस रोड इथं असता तर या मुलांचा बळी गेला असता का? नसता गेला. बरोबर आहे ना. तुम्हाला काय वाटतं? आता रोडचं काम आहे ना, इथपर्यंत काम आलंय. पण हा सर्व्हिस रोड बघा तुम्ही, किती बॉटलनेक तयार झाला इथं. हे पूर्णपणे म्हणजे इथं सर्व्हिस रोड जर हा असता तर इथं अपघात घडला नसता 100%. इथं पार्किंग म्हणजे नाही का, हॉस्पिटल आहे, हे सगळ्या गोष्टी इथं. पेशंट पण येतात, ऍम्ब्युलन्स येतात इथून वारंवार. जर असतं तर नसतं झाला अपघात. अजून किती जणांचा बळी जायची वाट बघत आहे सरकार, सांगा मला. किती सोपा प्रश्न. इथनं लोकल रोड बांधायचा आहे त्यांना. हा जर लोकल रोड असता तर नक्कीच ती मुलं दुसऱ्या बाजूला उभं राहिली असती. आज त्या मुलांचं आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचं फॅमिली आयुष्य याच्यासाठी कुणाला जबाबदार ठेवायचं? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सर्व्हिस रस्त्याचं काम पूर्ण व्हायला पाहिजे. व्हायलाच पाहिजे. किती वर्ष झाली, कशासाठी रखडत ठेवलाय तो? सगळे मुलं पब्लिक थांबलेला असते. लोकांचे जीव घेण्यासाठी हा सगळा खेळ चालू आहे का?